जीवनामध्ये माझं भाग्य काय झालं, उजळलं. आणि माझ्या जीवनामध्ये जी चिंता होती ती चिंता काय झाली, वारली. वारली म्हणजे थोडक्यात ती काय झाली, मेली, मरून गेली. थोडक्यात काय, मेली म्हणजे समूळ नष्ट झाली, मुळासकट नष्ट झाली असं तुकोबरायांना सांगायचंय. ती कशामुळे मेली, संत दर्शनी हा लाभ. ती मेली पण मरत असताना कशामुळे मेली, ती संतांच्या दर्शनामुळे मेली. आणि त्या संतांच्या दर्शनामुळे माझ्या जीवनाला एक नव्या पद्धतीची कलाटणी मिळाली असं तुकोबराय सांगतात. संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला. आणि भेटलेले संत मी ठेवले कुठे, ते भेटलेले संत मी ठेवले हृदयामध्ये. संपुष्ट हे हृदय पेटी करुणी पोटी साठवू. आणि मग तुकोबराय पुन्हा म्हणतात ते आधीच होतं. काय म्हणतात, ते आधीच होतं, फक्त ते संतांच्या दर्शनामुळे भगवंताच्या प्राप्तीमुळे ते मला आता काय झाले, सापडले. तुका म्हणे होता ठेवा तो या भाग सापडला. अभंगाचा सरळ सरळ भावात सांगितलाय. उरलेल्या वेळेत चिंतन पाहण्याचा प्रयत्न करू. विठ्ठल तुकोबराय म्हणतात माझं भाग्य उजळलं. भाग्य 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 म्हणजे तरी नक्की काय हो. आता तसं पाहायला गेलं तर भाग्याचे 3 प्रकार पडतात बघा. परम भाग्य, पारलौकिक भाग्य आणि सांसारिक भाग्य. तुम्ही आम्ही कुठल्या भाग्यामध्ये बसतो, कुठल्या भाग्यामध्ये बसतो, कुठल्या, संसार करत नाही का इकडचे लोक, परमार्थातले का मग तुम्ही, मग पारमार्थिक भाग्य सांगता येईल मला. तुम्ही आम्ही सगळे संसारामध्ये अडकलो, बरोबर की नाही. संतांनी सुद्धा संसार केला, पण संसार करत असताना संसारात राहायचं. संसारी असावे आसोनी संसार हा करत असताना तो कसा केला पाहिजे, यथार्थ केला पाहिजे. संसार करून यथार्थ त्यांनी साधिला परमार्थ. संसार करत असताना भगवान परमात्म्याचं नामस्मरण जर वेळोवेळेला केलं तर आपला संसार कधी पुढे जाईल आपल्याला सुद्धा कळणार नाही. तुम्ही म्हणाल ताई असं कसं म्हणता, आपण पाहतोय काय, आपण विचार कशाचा करतोय, सांसारिक भाग्याचा विचार करतोय, बरोबर की नाही. आपल्याला हा नरदेह मिळाला, काय आपल्याला हा नरदेह मिळाला, कशाने मिळाला असेल, कधी विचार केला का, केला का नाही केला का, कधी प्रश्नच पडला नाही ना कधी. पण आपलं काहीतरी आदल्या जन्मीचं पुण्य असेल किंवा आधीचं काहीतरी भाग्य असेल, त्या भाग्याने आपल्याला हा नरदेह काय झाला, मिळाला. बडे भाग माणूस तनु पावा, सब दुर्लभ सब ग्रंथनी गावा. आपल्याला हा नरदेह मिळाला, पण तो मिळत असताना हा मनुष्य देह जो आहे, मनुष्य देह दुर्लभ हे न मिळे वारंवार, तरुवरसे फलगिरे फिरण लगे डार. एखादा आंबे
आंब्याचं मोठं झाड आहे आणि त्या आंब्याच्या झाडाला खूप सारे आंबे आलेले आहेत आणि तुम्ही शेतामध्ये अशी सहज चक्कर टाकायला गेलात आणि गेल्याच्या नंतर त्या आंब्याच्या झाडावरून बघून यावं म्हणून तुम्ही गेलात. त्या आंब्याच्या झाडाला खूप सारा पाड लागलेला आहे आणि एखादा पाडाचा आंबा वरून आपल्या समोर असा पायापाशी पडावा आणि तो पायाजवळ पडलेला आंबा आपण उचलून घ्यावा आणि तो आंबा बघितल्याच्या नंतर लागलीच पडलाय असंही आपल्याला समजतं. तो आंबा पाहिल्याबरोबर तो आंबा आपण हातात घ्यावा. आंबा घेतलेला आंबा हातात तो जर आपण त्या झाडाला चिटकवायचा म्हटले, चिटकवता येणार आहे का? तिथं फेविक्विक आणली, चिकट टेप आणला, टूवेस्टिक आणलं, काही जरी आणलं, चिटकवता येणार आहे का? अजिबात येणार नाही. आंब्याचं उदाहरण कबीरदासांनी का दिलं ते तुमच्या आमच्या आयुष्याला ते रिलेट होतं किंवा तुमच्या आमच्या आयुष्याला ते तंतोतंत जुळतं. तुम्ही म्हणाल कसं काय भारतीताई? मनुष्य देह आपल्याला मिळाला त्या आंब्याच्या झाडाला आलेला मोहर किंवा तौर म्हणजे छोटी छोटी लेकरे आणि त्या आंब्याच्या झाडाचे पाडाचे पिकलेले आंबे किंवा पिकलेले आंबे ते म्हणजे कोण आहेत? म्हातारी. आता मला सांगा, म्हाताऱ्या माणसाला जर छोटं बाळ हो असं म्हटलं तर होता येणार आहे का? छोटं बाळ एक दिवस म्हातारं होणार आहे. त्या आंब्याच्या झाडाला आलेला तौर एक ना एक दिवस त्याचा आंबा होणार आहे, तो पिकणार आहे. पण आंब्याला जर तौर हो म्हटलं तर होता येणार आहे का? अजिबात नाही. याचं वर्णन माऊलींनी करावं. दुर्लभ रे दुर्लभ रे दुर्लभ रे संसार तुम्ही काणिया, आहार निद्रेसाठी दवडिता माणूसपणा. हा जन्म आपल्याला मिळालाय एक एक योनी कोटी कोटी पेरा. मनुष्य देहावारा मग लागे. आपल्याला हा मिळालेला नरदेह जो आहे तो नरदेह दिला कशा करता? देवे दिला देह भजना गोमाता. देवे दिला देह आपल्याला नरदेह दिला कशा करता? देवे दिला देह भजना गोमटा तो या झाला काटा. बाधिकेचा भगवंताने सुंदर नरदेह तुम्हाला आम्हाला दिला, बरोबर की नाही? पण तो नरदेह मिळत असताना, नरदेह देत असताना आपलं काहीतरी भाग्य असेल. नाथ बाबा फार सुंदर म्हणतात बघा, पूर्वजन्मी सुकृते थोर केली ते भज आजी फळासी आली. परमानंद आजी मानसी भेटी झाल्या संतांची. नाथ बाबांनी सांगितलं आपल्याला हा नरदेह मिळालाय. तो कशाने मिळालाय? पूर्वजन्मीचं काहीतरी पुण्य असेल म्हणून आपल्याला हा नरदेह मिळाला. पण तो नरदेह भगवान परमात्मा आपल्याला देत असताना मला एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. सगळे प्राणी तुम्ही बघता, प्राणी माहितीत ना? गाय, म्हैस, बैल, गाढव, कुत्रा, मांजर, कसे आहेत सगळे प्राणी?
कसे आडवे. बरोबर ना? आडवे आहेत की नाही? माणूस कसा आहे? कसा आहे? दिसत नाही कसा आहे? माणूस कसा आहे? उभा आहे. बरोबर की नाही? पण चालतो कसा? मान्य आहे ना तुम्हाला? विठ्ठला अजिबात नाही. ज्या ज्या वेळेला भगवान परमात्म्याचं नामस्मरण कानावरती पडेल बाबा त्या त्या वेळेला या हाताने काय कर? टाळी वाजव. जोपर्यंत या डोळ्यांना चष्मा लागत नाही ना तोपर्यंत त्या भगवान परमात्म्याचं मुख पहा. डोळे भरोनिया पाहिन तुझे मुख तेची मज सुख दे देवा. या डोळ्यांनी कशाचं सुख घ्या? त्या भगवान परमात्म्याचं मुख पाहण्याचं सुख घ्या. भली मोठी रांग लागलेली आहे. 6, 7 तास 8 तास उलटून गेले आणि भगवान परमात्म्याच्या समवेत आपण यावं पंढरपूरला गेल्याच्या नंतर. आणि त्याच्या समवेत आल्याबरोबर त्याच्या महाद्वारात आल्याच्या नंतर त्याच्या समोर जावं आणि त्याच्या समोर गेलं की आपण काय करतो? गपकन उघडे ठेवतो का? भगवंताला बघायचे सताड डोळे उघडे ठेवून त्या भगवान परमात्म्याला आपण पाहिलं पाहिजे का? डोळे तुम्ही घ्या रे सुख. भगवान परमात्म्याचं मुख पाहण्याकरता हे डोळे आपल्याला दिले. कान दिले कशा करता? कान भरोनिया ऐकेन तुझी कीर्ती तेची मज विश्रांती देई देवा. कीर्तनात आल्याच्या नंतर त्याचं नामस्मरण ऐकतोय म्हणून आपल्याला काय लागते? काय लागते? ती नाही म्हटलं काय? ती नाही म्हटलं त्याच्यासाठी बायका काय करतात? सुपारी घेऊन ये, बडीशोप घेऊन ये, कुठं गुळाचे खडे चाल, कुठं खडे साखराचे खडे चाल. ती येऊ नये म्हणून. कोण कोण? मान्य आहे ना तुम्हाला? कोण? ती आल्याशिवाय राहत का? कारण कीर्तन भगवान परमात्मा ही एक अशी जागा आहे प्रत्येकाचं माहेर घर आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. का? सासरहून लेक नांदून आल्याच्या नंतर माहेरी आल्यावर काय करते? निश्चिंत 8, 9, 10 वाजेपर्यंत झोपते. आईला काय म्हणते? आई मला आता उठवू नको बरं, जरा जास्त वेळ झोपू दे, मी फार कंटाळली. पण हे कुठं? हे सगळे लाड कुठं चालतात? कुठं चालतात? सासरमध्ये जर सासूला म्हटलं सासूबाई अजून एक बद्या टाका, सासूबाई काही म्हणा, ए बाई तुझं 12 वाजता नव्हतं आणि म्हणेल की नाही? अशी सासू असली तर म्हणेल बरं का.
हल्लीच्या सासा तशा प्रेमा आहेत असं मला वाटते. पूर्वीच्या सासा फार डेंजर होत्या असं म्हणतात. ते फक्त ऐकायचं. प्रत्यक्षात असतं तर सुना राहिल्या असत्या का? म्हणजे सांसारिक भाग्याचा विचार आपण करतोय म्हणून सांगते. आजकालच्या काळामध्ये मुलाला मुलगी मिळणं हे सुद्धा कशाचं लक्षण आहे? भाग्याचं लक्षण आहे. तुम्ही म्हणाल कसं काय भारतीताई? कारण माणसाच्या जीवनामध्ये चिंता आहे. जन्माला आलो आपलं शिक्षण होतंय का नाही? चिंता. आपल्याला बायको मिळते का नाही? चिंता. पुढे लेकरं झाल्याच्या नंतर त्या लेकरांना चांगली शाळा मिळते का नाही? चिंता. लेकरं चांगली निघतात का नाही? चिंता. ती लेकरं चांगली शिकली त्यांना चांगला जॉब मिळतो का नाही? चिंता. त्याला चांगला जॉब मिळाला, चांगले पैसे तो कमवायला लागला, पण आता त्याला छोकरी मिळते का नाही? चिंता. पण मिळालेली छोकरी राहते का नाही? चिंता. भाग्य तारी दोहे धन पुत्रदारा. संतांच्या पायाजवळची जागा आपल्याला काय होते? जवळची वाटते. पण तुकोबाराय म्हणतात बाबा त्या संतांवरती आपला विश्वास असणं सुद्धा फार गरजेचं आहे. संताची पायी हा माझा विश्वास सर्व भावेरास झालो त्यांचा. परमार्थ करत असताना भगवान परमात्म्यावरती विश्वास असणं गरजेचं आहे. तसं संसार करत असताना नवरा बायकोचा एकमेकांवरती विश्वास असणं गरजेचं आहे. का? कारण या दोघांवरती संसाराचा गाडा पुढे पुढे चलत असतो. अन्यथा नवऱ्याचा बायकोवरती, बायकोचा नवऱ्यावरती विश्वास नसेल, संसार टिकणार आहे का? अजिबात टिकणार नाही. म्हणून तुकोबाराय म्हणतात बाबा माझं भाग्य कशाने उजळलं? अभंगाचं पहिलं उजळले भाग्य आता.
कशी आहे? लहान आहे. पण कीर्ती कशी आहे? कशामुळे आहे? भगवान परमात्मा त्यांच्याकडून ही सेवा करून घेतो आहे. इथं तुम्हाला हे सगळे लोक दिसतायत. आमचे तात्या असतील, मृदंगाचार्य दादा असतील, बाकीची मंडळी असतील. हे फक्त म्हणताना वाजवताना खाली बसून छान वाटतं आपल्याला श्रवण करायला, ऐकायला, बरोबर की नाही? पण याच्या पाठीमागे सुद्धा खूप सारे कष्ट असतात. तुम्ही म्हणाल कसं काय? रात्रंदिवस मृदंगावरती स्वतःची बोट काय करायला लागतात? फोडावी लागतात. या बोटातून अक्षरशः मृदंग वाजवताना कधी त्या इंद्रायणीच्या घाटावरती गेलात, त्या तीरावरती गेलात तर तुम्हाला रात्रीच्या वेळेला दिसेल रात्र मुलं त्या तीरावरती, त्या घाटावरती प्रॅक्टिस करत असतात मृदंगाची. त्या मृदंगातून सरस्वती प्राप्त करण्याकरता त्या मृदंगाची आराधना करत असतात. एवढंच नाही, कंठामध्ये सरस्वती प्राप्त करत असताना रात्रंदिवस स्वतःला त्या एका रूम मध्ये बंद करून घ्यावं लागतं. रात्रंदिवस रियाज करावा लागतो. तेव्हा कुठे कंठातून सरस्वती येत असते. याचं वर्णन तुकोबारायांनी करावं. हंसावरती बसून शारदी, मयुरावरती बसून सगळ्या गोष्टींचं वर्णन माझ्या तुकोबारायांनी करावं. आपण कुठे होतो? कुठे होतो आपण? ह्यांना बघावं लागतं जरा. तुम्हाला तर रेंज मध्ये राहावंच लागते. कुठे होतो आपण? झोपले का काय? आहे ना जागे? एकदा हात वरती करा. आपण प्रेमाने भजन करू. ताठ हात वरती करायचे. ताठ. दोन्ही हात वरती करायचे. ताठ. काकडले. तुम्ही माणसे मान्य की नाही तुम्हाला? तुम्ही माणसे हो की नाही? आम्ही कोण जनावर आहेत का? आम्हाला स्वेटर सुद्धा नाही घातलेलं. तुम्हाला थंडी वाजते, आम्हाला नाही वाजत. करा हात वरती. ताठ हात वरती करायचे. महिला मंडळ, पुरुष मंडळ, जवळ बसलेले, लांब बसलेले, गुडघे आखडलेले, गुडघे लांबवलेले, टेकून बसलेले, जवळ बसलेले, उभे असतील ते, साईडला मंडपाच्या बाहेर बसलेले असतील, कट्ट्यावर बसलेले, वट्यावर बसलेले, मोबाईल घेऊन बसलेले, तंबाखू चोळत असतील ते, चुना लावत असतील ते, सगळे सर्वांनी हात वरती करायचे. शेवटपर्यंत हात खाली नाही आले पाहिजे, नाही तर भारतीताईची शपथ आहे तुम्हाला. काय काय जण असे रागानं बघतोय. तुमचा माझा बांधर बांध नाही, गावाशेजारी गाव नाही. ताठ हात वरती करा. करायची सुरुवात. करायची सुरुवात. करायची सुरुवात. एवढेच लेकर म्हणतात. बाकीचे महिला मंडळ जेवण केलं नाही तुम्ही? केलंय ना? मग म्हणा करायची सुरुवात. विठोबा
मरावून तुमच्याच पोटाला जन्माला यावं. कसा आपल्याला देव मिळायचा हो, कसा आपल्याला देव प्राप्त व्हायचा. आपल्याला 2 सेकंद भगवान परमात्म्याचं नामस्मरण करावं असं वाटत नाही, त्याच्या नावाने टाळी वाजवावीशी वाटत नाही. भगवंताने सुंदर नरदेह तुम्हाला आम्हाला दिला. मला एक सांगा, पक्षी असतात, प्राणी असतात, बाकीच्या प्राण्यांना पक्ष्यांना बोलता येतं का, येतं का. चला, तुम्ही जर घुमच्या हायवेला कधी गेलात प्रवास करत असताना, त्या कोंबड्या लटकवलेल्या असतात बघा. कोंबड्या माहितीत ना, कोंबड्या टू व्हीलर वरती टू व्हीलर वाला जो आहे तो त्या कोंबड्या वाहून नेत असतो. पण त्या कोंबड्या कशा लटकवलेल्या असतात, कशा असतात, असतात, बरोबर की नाही. आणि त्या कोंबड्यांच्या तोंडातून काय गळत असतो, फेस गळत असतो, फेस. त्या कोंबड्यांना माहित तरी असतं का त्यांचा शेवटचा प्रवास आहे तो म्हणून. त्या कोंबड्यांना म्हणावंसं वाटत असेल, बाबा एवढा लांबचा प्रवास करून घेऊन जातोयस. पण त्या कोंबड्या म्हणू शकतात का की बाबा आम्हाला घेऊन जाऊ नको, आमची ही शेवटचाच आमचा हा प्रवास आहे, म्हणू शकतो का, नाही म्हणू शकत. चला, तुम्ही 4 व्हीलर मधून प्रवास करताय आणि भरगहा वेगामध्ये तुमची गाडी आहे किंवा तुमची 4 व्हीलर आहे. तुमच्या 4 व्हीलर खाली 4 व्हीलरच्या चाकाखाली एखादं कुत्र्याचं पिल्लू जर आडवं आलं आणि ते चिरडलं, दुर्दैव ते तिथंच गेलं आणि अशी 5-6 कुत्री छोटी छोटी तिथं आली, अशी रोमवरडा काढून ओरडायला लागली. आणि मग ती कुत्री असं म्हणतात का त्या गाडीचा नंबर लक्षात ठेव, आपल्याला पोलिसात कंप्लेंट करायची म्हणू शकतात का, नाही म्हणू शकत दादा. म्हणून आपल्याला सुंदर नरदेह याची देही गाणे याची देही
याची देहीवडी देवाचे भुजान आणि तो नाही ज्ञान आणि तो नाही ज्ञान कुठे याच नरदेहामध्ये आपल्याला काय होतं भगवान परमात्म्याचं ज्ञान भगवान परमात्म्याचं दर्शन या नरदेहामध्ये आपल्याला घडतं पण हे आपल्याला कधी कळतं शेवटाला कळतं कधी घडोघडी काळ घडी घडी गेल्याच्या नंतर हा देह ज्या दिवशी चिंता करत करत काय म्हणते हा देह ज्या दिवशी चिंता करत 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 चितेवर जातो ना तेव्हा आपल्याला कळतं की या देहामध्ये किंवा या जीवनामध्ये आपण काय केलं पाहिजे होतं तुकोबराय म्हणतात बाबा माझं भाग्य उजळलं तो भाग्याचा दिवस जो होता ना एके दिवशी तुकोबराय रात्रीच्या वेळेला जेवण वगैरे करून भगवान परमात्म्याचं नामस्मरण करत 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 निद्रासन्न झाले झोपी गेले आणि झोपी गेलेले असताना त्यांना स्वप्न पडलं आणि स्वप्न पडल्याच्या नंतर ते स्वप्न कधी पडलं माघ शुद्ध दशमी पाहुणी गुरुवार केला अंगीकार तुका म्हणे माघ महिन्यातल्या शुद्ध गुरुवारच्या दिवशी तुकोबरायांच्या स्वप्नामध्ये त्यांचे गुरु आले आणि गुरु येऊन त्यांनी केलं काय बाबाजी आपुले सांगितले ना मंत्र दिला राम कृष्ण हरी रामकृष्ण हरी नामाचा मंत्र दिला आणि एवढंच नाही मागितलं काय भोजन मागती तुकोबाव शेर पडिला विसर स्वप्नी माझ्या तुकोबरायांच्या गुरुंनी त्यांना काय मागितलं तूप मागितलं किती मागितलं तूप इकडे कसं केलंय कसं केलंय तूप 600 700 800 आम्हाला भाव माहित नसते तो आम्ही फुकटचं खातो ना माहिती माहित नसते कारण पंक्तीला जे येतं ते आम्ही खातो बरोबर की नाही त्यामुळे विकत आणण्याचा प्रश्नच येत नाही चला 600-700 रुपये किलो 800 रुपये किलो गिरगाई असते 1300 रुपये किलो बरोबर ना आता काय आहे तुपाची वाणवा आहे म्हणजे क्वचित कुठे कुठल्या तरी घरी असं भरगच्च तूप पाहायला मिळतं अशा भल्या मोठ्या पंक्ती बसाव्यात पंक्तीला आपण जेवायला बसावं आणि एखाद्या बारक्या लेकरानं त्या तुपाची वाटी उचलावी कशाला पंक्तीला एखादा जाणकार काय म्हणतो आय ती तुपाची वाटी तू खाली ठेव तूप पाणी वाढ पाणी आणि मग तो जाणकार काय करतो अशा भया बिया मागं सारतो ती तुपाची वाटी अशी हातामध्ये घेतो 5 बोटं त्या तुपाच्या वाटीत असंच ना गावाकडे पंक्ती बसतात म्हणून तुम्हाला विचारते काय करतो त्या 5 बोटं कशात बुडवतो वाटीत बुडवतो आणि पंक्तीने नुसता असा तुप 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 असा सर 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 पडत जातो अरे म्हटलं वाढ म्हटलं ताई आता वाढायचे दिवस गेले आता फक्त श्रवण भक्तीचा आनंद घ्या ज्याच्या नशिबात असेल त्याला एखादा थेंब पडला तर पडला नाहीतर अशी ही तुपाची वाढवाय आणि मग तुकोबरायांच्या गुरुने त्यांना किती सांगितलं होतं 500 मागितलं तुकोबराय म्हणतात तोच दिवस माझ्या जीवनातला कशाचा दिवस ठरला भाग्याचा उदय भाग्याचा उदय कशाचा ठरला भाग्याचा ठरला उजळले भाग्याता आणि त्या दिवसापासून माझ्या जीवनात जी चिंता होती ती चिंता काय झाली मेली ती समूळ नष्ट झाली ती चिंता वारली ती कशाने वारली संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला संतांच्या दर्शनामुळे माझ्या जीवनामध्ये जी चिंता होती ती चिंता निघून गेली आणि मग
भेटलेले संत भेटलेला देव ठेवला कुठे? संपुष्ट हे हृदय पेटी. का? एखादा आवडता व्यक्ती, काय म्हणते, एखादी आवडती व्यक्ती आपण कुठे ठेवत असतो? समोरच्या व्यक्तीला जर तू मला खूप जास्त आवडते असं आपल्याला सांगायचं असेल, आपण काय म्हणतो? तू मेरे दिल की, असंच म्हणतात ना? असंच म्हणतात ना? हसले बघा, यांना माहिती. ती कुठे आपण ठेवतो? हृदयामध्ये ठेवतो, बरोबर की नाही? आवडणारी माणसं तुम्ही आम्ही कुठे ठेवतो? हृदयात ठेवतो. माणसं आवडावी, मग भगवान परमात्मा का आवडू नये? तुकोबाराय म्हणतात, त्याच देवाला मी कुठे ठेवलं? संपुष्ट हे दिल में तुझा